नमस्कार सर्वांना, दीपाली शिवण क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी तुम्हाला आज 32 इंच छातीचं पेपर कटिंग कट करून दाखवणार आहे। तर माझ्या या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला पण शिकण्याची इच्छा आहे, तुम्हाला पण ब्लाऊज शिवायचा आहे आणि बाहेर जायला परवानगी नाही, तर तुम्ही काय करायचं, घरच्या घरी यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आले आहेत। यूट्यूबवरती पेपर कटिंग कसं करायचं, ब्लाऊज कसं शिवायचं, सर्व काही व्हिडिओ आहे। तर तुम्ही नक्की चॅनलवरती बघा, तुम्हाला घरामध्येच खूप सारे असे व्हिडिओ मिळून जातील ब्लाऊज शिवण्यासाठी। तर मी आज 32 इंच पेपर कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला। तर तुम्हाला जर खरंच ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही अगोदर पेपरवरती पेपर कटिंग करा, नंतरच ब्लाऊजवरती पेपर कटिंग करायची। तर नेहमी स्वतःचं ब्लाऊज अगोदर शिवायला घ्यायचं, नंतर दुसऱ्याचे ब्लाऊज शिवायचे। जेव्हा आपण स्वतःचं ब्लाऊज शिवतो तेव्हा ते आपल्याला फिटिंगला कुठं काय चुकतं ते आपल्या लक्षात येतं। तर अगोदर नेहमी स्वतःचं माप घ्यायचं आणि स्वतःचं ब्लाऊज शिवायला सुरुवात करायची, स्वतःच्या मापाचं पेपर कटिंग करायचं। तर चला मी आता सुरुवात करते। तर अगोदर उंचीचं माप टाकून घ्यायचं। तर उंची अधिक अर्धा इंच जास्त घ्यायचं, नेहमी उंची अधिक अर्धा इंच टाकायचं। तर उंची आहे 12.5 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच मिसळायचं म्हणजे 13.5 इंच। मुंडा खोली 32च्या छातीला 5 इंच घ्यायची। मुंडा खोली 5 इंच। मुंढ्यापासून खाली टक्सचं माप टाकायचं। टक्सचं माप अधिक अर्धा इंच जास्त घ्यायचं। टक्सचं माप अर्धा इंच जास्त घ्यायचं। हे जे माप टाकलं आहे ते मी पट्टीने आखून घेते। पट्टीने रेषा मारून घ्यायच्या। असं आखून घ्यायचं। खालच्या रेषेवरती कंबरेचं माप टाकून घ्यायचं। तर 28 कंबर आहे, तर 7.5 इंच 28चा चौथा घ्यायचा, तर 7.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच टक्स पॉईंटसाठी घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। छातीचं माप जर 32 इंच ते 38 इंचापर्यंत असेल, तर मागचा गळा हा 8 किंवा 8 पेक्षा जास्त असेल, तर शोल्डरचं माप हे 4.5 इंच घ्यायचं। तर शोल्डरचं माप इथे मी टाकून घेते 4.5 इंच। 4.5 इंच इथे मुंडा खोली टाकून घ्यायची 5 इंच। याला पट्टीने रेस मारून घेते। इथे छातीचा चौथा टाकून घ्यायचा या रेषेवरती। तर 32 इंचाचा चौथा आहे 8 इंच टाकून घेते, 2 इंच शिलाई मार्जिन, नंतर परत ही रेष मारून घ्यायची। ह्या रेषा मारून घ्यायच्या मापाच्या। शिलाई मार्जिन थोडं जास्त घ्यायचं नवीन शिकत असाल तर। अशा फिटिंगची लाईन व्यवस्थित करून घ्यायची। योकपट्टीचं माप टाकून घ्यायचं, इकडून 2.5 इंच। या साईडने 2.5 इंच, या साईडने वरती 1 इंच घ्यायचं गोल आकार देण्यासाठी। कटोरीला रेष मारून घ्यायची। या रेषेवरती छातीचा दावा घ्यायचा। तर 32चा दावा 3.5,
गोल शेप देऊन घ्यायचा कटोरीला, सॉरी योगपट्टीला गोल आकार देऊन घ्यायचा। तर बघा योगपट्टी तयार झाली। पुढचा गळा टाकायचं, पुढच्या गळ्याचं माप टाकायचं। पुढचा गळा आहे 5.5, गळ्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही, 5.5 सरळ टाकून द्यायचं। तर शोल्डर, तर काय करायचं, शोल्डरच्या रेषेवरती गळा रुंदी टाकून घ्यायची। तर गळा रुंदी 2.5 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी, शिवण्यात जाता अर्धा इंच तर 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची। आता याची रेष मारून घेतली, इथून 1 इंच आत घ्यायचं, गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा, गोल शेप देऊन घेतला मी गळ्याला। पुढचा गळा आहे हा, तर याला मी गोल शेप देऊन घेतला। नंतर मुंड्याला माप द्यायचं, तर 3 इंच असं धरायचं आणि मध्यात टेप ठेवून असं दुमडून घ्यायचं। इथे एक मुंड्याचा मध्य काढायचा आणि आतमध्ये 1 इंच घ्यायचं माप मुंड्याला आकार देण्यासाठी। तर 1 इंच पुढच्या गळ्यासाठी, 1 इंच आणि मागच्या गळ्यासाठी 1.5 इंच असं माप घ्यायचं। आता याला गोल शेप देऊन घ्यायचा, सॉरी आर्महोलचा माप देऊन घ्यायचं। हा पुढचा मुंडा आणि हा मागचा मुंडा। योगपट्टी ठेवायची मधामध्ये आणि याला माप मध्य काढायचा योगपट्टीचा आणि इथे असं मध्य काढून आता कटोरीला आकार द्यायचा। तर हे जे मध्य काढला होता ती रेष मारून घ्यायची, सरळ वरती रेष मारून घ्यायची। पुढच्या मुंड्यापासून 2 सव्वा 2 इंच माप घ्यायचं, 2 सव्वा 2 2.5, गोल गळ्यापासून 1 इंच आणि याला गोल आकार असा देऊन घ्यायचा। जिथे जिथे तुमचा गोल आकार बसतो त्या मापात असा आकार देऊन घ्यायचा। तर बघा
कटोरीला मी शेप देऊन घेतला आहे. कटोरी, गोलगळा, पुढचा गळा, पुढचा मुंडा, मागचा मुंडा, योकपट्टी तयार झाली आहे. तर आता मी हा पेपर कापून घेते. हळूवार कापायचा. सोबतच दोन्ही भाग कापून घेणार आहे मी. तर असं साईडने कापून घ्यायचं व्यवस्थित. मागचा मुंडा कापून घ्यायचा. असा हळूवार कापून घ्यायचा. तर आता पुढचा भाग कापून घेते मी. योकपट्टी ते कापण्या अगोदर काय करायचं, जिथे आपण फिटिंगची लाईन मारली होती तिथे कट देऊन घ्यायचा. फिटिंगच्या लाईनीला कट देऊन घ्यायचा. आपण दोन्ही मागचं आणि पुढचं माप सोबतच कापणार आहोत, त्यासाठी कट देऊन घ्यायचा. असं कट दिला की कामी येतो. गळ्यापाशी कट देऊन घ्यायचा. तर आता हे दोन्ही भाग कापून घेते मी. दोन्ही भाग मी सेपरेट करून घेतले. याच्यावरती मागचा भाग आखायचा आहे. याच्यावरती आता हे कटोरी हे मी कापून घेते. तर बघा, मी कटोरी, फ्रंट पार्ट आणि योकपट्टी कापून घेतली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी मागच्या भागाची पेपर कटिंग दाखवते. तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे मी स्किप करते. याच्यानंतरचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी कटोरी वाढवणे आणि बॅक साईड कशी कापायची ते सांगणार आहे. तर धन्यवाद.